नीट पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच आता शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राज्यभर तब्बल 6 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटल्याने परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेता यावी यासाठी आज होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलाय। वर्षानुवर्ष तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना हा मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय। या सर्व प्रकारावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना प्रचंड नाराजी व्यक्त केली असून टीईटी परीक्षा ही शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे। पेपर फुटीनंतर परीक्षा वारंवार रद्द होऊन विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होते। त्यामुळे शिक्षक भरती कशी होणार आणि शिक्षकच मिळाले नाही तर आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य कोण घडवणार असं सांगत याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, पेपर फुटीमागील दोषींवर कठोर कारवाई करून पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। काही दिवसापासून आपण सर्वजण बघत आहोत की नीट परीक्षेला घेऊन किती गोंधळ हा पूर्ण देशामध्ये चालू आहे। त्याच काळामध्ये एक धक्काजनक बातमी आपल्या सगळ्यांच्या समोर येते। महाराष्ट्र राज्यामध्ये टीईटीच्या परीक्षेचा पेपर फुटला जातो आणि ती परीक्षा रद्द केली जाते। आपल्याला सगळ्यांना माहित आहे टीईटी ही परीक्षा शिक्षक भरतीसाठी अतिशय गरजेची आहे आणि जर परीक्षाच झाली नाही तर शिक्षक भरती कशी होणार आणि शिक्षक भरती झाली नाही तर आपल्या चिमुकल्यांना आणि आपल्या भविष्याला कोण मार्ग दाखवणार, कोण शिकवणार असा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो। टीईटी परीक्षेचा पेपर हे कॅन्सल होणं अतिशय धक्कादायक आहेत आणि मला सरकारला एकच जाब विचारायचा आहे की का बरं पेपर लीक होतो आणि लीक होऊन परीक्षा रद्द करून पुढचा प्लॅन त्यांचा काय आहे? शिक्षक भरती करायची आहे की नाही करायची आहे? की सरकारची तिजोरी मोकळी झालेली आहे म्हणून शिक्षक भरती करायचा प्लॅन ते कॅन्सल करतायत की काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो। मला एवढंच वाटतं की हे सगळे स्टुडंट मग ते नीट देणारे परीक्षा देणारे स्टुडंट्स असो किंवा टीईटी देणारे स्टुडंट्स असो हे आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहेत आणि त्यांचं जर भविष्य अंधकारामध्ये जात असेल तर हे अतिशय वाईट आहे। मला सगळ्या टीईटीच्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की डटे रहो, अभ्यास करत राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्या न्यायासाठी, तुमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण एकदम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे खचून न जाता पुन्हा एकदा अभ्यास सुरू ठेवावा। तुमच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची भावना देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।